पार्ट 2 ऑफ होम लोन चेकलिस्ट. नंबर 1, होम लोन इन्शुरन्स. होम लोन देताना काही बँका होम लोन इन्शुरन्स मॅन्डेटरी आहे असं सांगून तो तुमच्या गळ्यात मारतात. पण जर तुमच्याकडे पर्सनल लाईफ इन्शुरन्स असेल जो की खूप स्वस्तात मिळतो तर होम लोन इन्शुरन्स हा मॅन्डेटरी नाही. नंबर 2, क्रेडिट स्कोअर. 750 प्लस क्रेडिट स्कोअर म्हणजे कमी इंटरेस्ट आणि इझी अप्रुव्हल प्रोसेस. त्यामुळे लोन अप्लाय करण्यापूर्वी तुमचं क्रेडिट स्कोअर नक्की चेक करा. नंबर 3, ईएमआय वर्सेस इन्कम रूल. लोनचा ईएमआय हा तुमच्या इन्कमच्या 40% पेक्षा जास्त नको, नाहीतर सेव्हिंग्स आणि लाईफस्टाईल या दोन्हीमध्ये तणाव निर्माण होतो. नंबर 4, लोन एलिजिबिलिटी ट्रॅप. बँक तुमची सॅलरी, क्रेडिट स्कोअर आणि एज पाहून तुम्हाला जास्तीत जास्त लोन अमाऊंट द्यायचा प्रयत्न करते, परंतु तुम्हाला जेवढी अमाऊंट गरजेची आहे तेवढंच लोन सँक्शन करून घ्या. नंबर 5, रिसेट क्लॉज. फ्लोटिंग इंटरेस्ट रेटमध्ये बँक काही ठराविक कालावधीनंतर तुमचा इंटरेस्ट रेट हा रिसेट करत असते. त्यावेळी मार्केट रेट पाहून तुमचा इंटरेस्ट रेट हा ठरवला जातो. लोन अग्रीमेंटमध्ये हा पिरियड मेन्शन केलेला असतो जो की तुम्ही चेक केला पाहिजे. होम लोन म्हणजे 20-30 वर्षांसाठी कमिटमेंट आहे, त्यामुळे विचारपूर्वक निर्णय घ्या.